नमस्कार मंडळींनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत असा एका नव्या कोऱ्या व्लॉगमध्ये. नवा कोरा व्लॉग नाही तर नवी कोरी व्लॉगची सिरीज. ऑलमोस्ट 2 महिन्यानंतर आपण व्लॉग करतो आहे. कारण कारण पण तेवढंच नाही इम्पॉर्टंट असं तर नाही, सुट्टी लागली आहे आणि फायनली आज रात्री आपण निघणार आहोत गावाला. तर प्लॅन तर खूप तेव्हाच होता ठरलेला जेव्हा लास्ट व्लॉग बनवलेला तेव्हा, बट खूप वर अप्स अँड डाऊन झाले आणि आता फायनली आज आपण जाणार. आम्ही आता निघालो, आता गावी जायचं आज रात्री आम्हाला. हा एक बंदा आहे आपल्यासोबत. हे लोक नाही येत आहेत, कोण मागे आदित्य हंडे तो पण नाही येत आहे. आम्ही बॅट घेऊन चाललोय बघा, पण तो नाही स्वराजचा पप्पा आम्हाला आणतोय. समजलं. आयाशी बोलतील इकडची पब्लिक आतंकवादी गाणं बोलते. गेडगाव घेऊन वाकलं काय आतंकवादी बोलतील गल्ली तोच बोललेले तिकडे. भाई ट्रेन मध्ये बसण्यासाठी असं कोण जातं स्वराज? मागे बघ. आम्हाला अशी फिलिंग येते जसं आम्ही भारत पाकिस्तान बॉर्डर क्रॉस करतोय. इथे 47 लोड करके रखो भाई, आगे अपने हॉस्पिटल में हल्ला करने. बारूद निकालो बारूद. स्वराजच्या पप्पांनी वेगळ्या रस्त्याने आम्हाला आणलंय. भाई पहिल्यांदा आम्ही ट्रेनमध्ये बसण्यासाठी असं चाललोय. इथे कोण राऊंड अपला जर पोलीसवाला दिसला तर जमा आम्ही. भाई गावी जाण्यासाठी किती स्ट्रगल करतो आम्ही बघा. पहिल्यांदा ऑफिसमध्ये आलो आम्ही. ई गँगचं ऑफिस आहे, ई गँग. स्वराजच्या पप्पाने आम्हाला ट्रेनकडे आणलंय वाटतं. तर आम्हाला अजून नाव नाही दिसलं, ट्रेनचं नाव दिसल्यावर कळेल हीच ट्रेन आहे काय. असा प्रवास आम्ही पहिल्यांदा करतोय आहे. आमची ट्रेन आता आम्ही जातो आतमध्ये. देखा देखा आमच्या बापाची ट्रेन आहे. शेड मध्ये येऊन बसलोय. नाही रे बाबा, असं हे ते चला आमची आम्हाला खत्र्यामध्ये अडकवून गेलाय आता इकडून. आम्ही पहिल्यांदा असं ट्रॅव्हल करतोय आता ट्रेन मध्ये. पहिल्यांदा स्वराजच्या पप्पाने आम्हाला लॉक केलं इथे. आम्ही आता पहिल्यांदा ट्रॅव्हल करतोय, गावी जातोय. पण एवढं रिस्क घेऊन आम्ही आता गावी चाललो. आम्ही व्लॉग मध्ये लय मजा येणार. 10 दिवस रोज व्लॉग येणार. चल अंदर त्या साईडला जरा जाऊन बघून येऊया. इकडे आम्ही सीट अडवली आहे. आता स्वराजच्या पप्पांनी आम्हाला इथे बसवून दिले. 2 डबे आमचेच आहेत सध्या तरी 2 डबे आमचेच आहेत. इथे या झोपा उठा काय पण करा दादर पर्यंत. अजून पण पुढे एक डबा आहे वाटतं. आम्ही डायरेक्ट शेडलाच येऊन बसलोय. बघू काय होतंय. तू तिकीट काढली का गंधार? हा काढली. तिकीट पण आम्ही काढली आहे. शिर्डी नंतर आम्ही पहिल्यांदा चाललोय त्या जर्नीवर. 6 जण होतो, पण एकाने आम्हाला टांग दिली. तो टांग दिलेला माणूस म्हणजे ओमकार आहे. अजून टांग देत होता बॅटीसाठी. हा हांडे पण त्याची आम्ही बॅट लपून आमच्याकडे ठेवले. बॅट बीट पण आणली आहे. पूर्ण राडा होणार, पोरं नाही ऐकणार. आमच्यासोबत ट्रेन चालू झाली आहे. ट्रेन पकडला तर काय करायचं. ट्रेन चालू कशी झाली आहे? 12:08ची ट्रेन आहे, पण ट्रेन आताच चालू झाली आहे. अजून 11 पण नाही वाजले. यार्डात हा इंजिन लागत होता. एक अंदर गेम खेळतोय. आम्हाला एकच रिस्क आहे की दादरला जर आरपीओ कॉल आतमध्ये आला तर काय उत्तर द्यायचं. गंधार घाबरत नाही. गंधार बोलतो काय स्वराज सलरचे पप्पा आहेत. हे बघा, हे आहेत स्वराजचे पप्पा. यांनी आम्हाला लय सहकार्य केलं. सस्पेन्स मध्ये आम्ही बसलोय, रिस्क मध्ये. संतोष सेलार आमची विचारपूस करतायत. सगळं बंद केलंय. बघा ही लाईन बघा. लाईन बघा.
आणि आपल्याला भाई शेलरमुळे प्लॅन सक्सेसफुल झाला आहे. पोलीसवाले काकात नाही हे आलेले आतमध्ये, आम्ही घाबरलेलो, आपल्या आतमध्ये लपून राहिलेलो. कसं वाटलं लगांतर 2 मिनिटासाठी कसं वाटलं? फाटलेली पूर्ण पण लाईन लय मोठी आहे. बघा लाईन बघा, या लोकांना बसायला भेटेल ना भेटेल का माहित नाही. खुश आहे भाई, आम्ही खुश आहे. हे बघा बिचारे लाईन मध्ये किती लोक आहेत, पण आम्हाला स्वराच्या बाप्पांमुळे डायरेक्ट भेटली जागा. गंधार भाई आपल्यासोबत. भाई ट्रेन निघाली आहे. गणपती बाप्पा मोरया जर्नी हॅज स्टार्टेड फायनली. 1 वर्षानंतर गावी चाललोय. आनंद खूप वेगळा आहे, एक्साइटमेंट पण वेगळी आहे. फील येतोय. आम्ही वाट बघतोय की कधी लोक चढतील आणि इथे लफडा चालू आहे. लफडा होणार आहे वरती. बघा इकडे 2-2 जण बसलेत म्हणून ते लफडा होऊ शकतो. ते उतरणार नाही, ते जागा देणार. हा जागाच आहे. काका झोपले, त्या काकांनाच पहिलं उठवलं जाणार आहे. तरी ते गर्दी तर दिसत नाहीये. हे बघा हे बघा हे बघा हे बघा, लोक तुम्हाला दिसू शकतात. थोडी लोक आहेत. ठाण्याला आलोय आम्ही. काहीच आता लफडा होणार आहे गाईस. रेडी राहा गाईस. गंधार आपला चेतवतोय समोरच्यांना. ते गेले पुढे. विजयचा फील आला की नाही गंधार? लफडा झालाय. लफडा अरे खेळ गाईस. पनवेलला गर्दी बघा. आता वरच्यांची मज्जा येणार गाईस. बघा हे चैतूला हे करतात, त्रास देत आहेत. हे काका बोचात आणून झोपलेत. चायवाला चाय चाय चाय. अरे बाबा रात्र झाले, रात्रीचा काय चाय पिणार. 3 वाजलेत आणि गंधार सावंत फुल लेटी घेतली आहे बाईने. 2 तासाच्या वर झालाय कंटिन्यू झोपलाय. आणि आम्हाला काय झोपत नाही लागत आहे. काहीतरी आलंय. गावी जायच्या ओढ एवढी आहे की आम्हाला झोपत नाही लागत. आणि गंधार सावंत भाई झोपलाय फुल. सगळं विकून घोडे बेच के सोना बोलते वही. काहीतरी आलंय. आम्ही माणगावचं का पुढे एवढं आम्हाला गॅरंटी आहे, कारण आम्ही बघितलेलं मगाशी. बट कुठे ते नाही माहिती. वीरला आम्ही वीर. जस्ट मी वाचलं. गंधारबाई चाय पितोय. सनराईज झालाय. सनराईज केला का व्हिडिओ कॉल? संतोष मामा यांनी फोन उचललेला आहे. हे बघा इकडे संतोष मामा. जीव लग जीवाचा. चिपळूणला गाडी थांबली आहे. सनसेट सॉरी सनराईज आहे. हे दोघं आता इकडे बसले आणि एक बंद आपला तिकडे आहे. बाकी पण जण आहेत. आता थोडी ट्रेनमध्ये गर्दी कमी झाली आहे. आता फ्रेश वाटतं एकदम. खूप छान वाटतं. नमस्कार काही तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. चेहरा आमचा थोडा तुळकट झालाय पण मूड एकदम फ्रेश आहे, कारण आम्ही फायनली आलोय गावी. तरी 1 वर्षानंतर आलोय. मला खूप भारी वाटतंय. स्ट्रेस बीस सगळं गेलं. आता फक्त एन्जॉय करायचं आहे. अजून पण आमची जर्नी खूप बाकी आहे. बट होप सो अजून 2-3 तास लागतील आम्हाला पोचायला. तिथून अजून पुढे आहे. आणि आता सध्या इथे 4 जण आहेत. आमच्यातले एक तो मागे स्लीपर. भाई संगमेश्वरला पोचलो आम्ही. हे बघा आपले
गाईज उतरलेत. व्ह्यू समोर बघाल ना, मी मला दाखवतो मी. चला गाईज, लेट्स गो. समोर बघा, वाटतंय फुल रातचे आपले वाया गेले. अनरियल व्ह्यू. त्याचं म्हणणे आपले 800 वाया गेलेत, पण समज रत्नागिरीला टीसी आला तर भाई शेलरचा पोरगा तर बसलाय तिकडे बघा. इकडून एकदम अनरियल आणि एकदम भारी व्ह्यू. मी तर फर्स्ट टाइम बघितला. इथून प्रॉपर नाही दिसत आहे, इथे पूर्ण ग्रीनरी. आमची ट्रेन निघेल सध्या तरी. आमची ट्रेन लेट चालू आहे. काय बोलतो गंधर? अर्धा तास लेट आहे. ह्याची तर झोप पूर्ण झाली, हा एकटाच झोपलाय. ये देखो गाईस, फायनली वी हॅव रीच्ड आवर डेस्टिनेशन. चलो. गंधर सावंत. हॅलो गाईस. लागतंय आम्ही जातो बाहेर. मला काहीतरी पेट पूजा करतो. यू कॅन सी वी आर इन हेवन. आता आम्हाला स्वराज शेलरला शोधायचं आहे. आणि आलाय तो, आले आल्या कोकम ज्यूसचा स्वाद घेतोय. कसा झाला भाई तुझा प्रवास? काय पप्पानी माणसं ठेवलेले बाहेर. पप्पानी भाईसाठी माणसं ठेवलेले सेवा करायला. इझी चाललेलं आहे. आम्ही तिकीटच काढायला होती पाहिजे. माझे चालेला 10 वेळा येऊन गेला. कटवडा खायला होतोय आम्ही आता. 11ची आमची गाडी आहे इथून देवगड. 11:30 आम्ही इथून कटवडा खातोय. जे गाडीवर नाना ते पेट्रोल भरायला गेलेत. आल्या भूक लागलेली. कटवडा तो बनताय बॉस. आम्हाला एसटी भेटली आहे. देवगडला जायचं पक्का त्या गाडीत पण गर्दी आहे. पण आजचा ब्लॉग जरा काही गडबडीचा होता, पण उद्यापासून प्रॉपर ब्लॉग. खूप हवा आहे. इकडे कोणाला तरी उलटी झाली आहे. ते कोणाला तरी उलटी झाली, ते कसे करतात ते बघा. कसे करतात गंधर हसतोय. मध्ये लफडा झालाय गाईस. गायजांनो, हे काका जे असत ते आपले महाराष्ट्र शासन वर्कर आणि इकडे कंडक्टर आपले जे असतात त्यांनी त्यांच्या तिकीट विचारली आणि यांच्यात काय वादविवाद झालो आणि आता जोरात घमासान युद्ध चालू. असा गंधर काय चालू आहे बसमध्ये भावा? महाराष्ट्राला पास दाखवला डायरेक्ट. आल्यापासून कोकणात नुसतं आम्ही भांडणच बघतो. दुपारचे 2 वाजले आहेत आणि आम्ही अजून पण ट्रॅव्हलच करतोय. देवगड एस टी स्टँडला आता आम्ही आहोत. मी खूप वर्ष आधी आलेलो इथे. आता खूप चेंज झालाय, मला काय लक्षात नाही. बघू गंधार गेलाय. पुढे कोणती गाडी आम्हाला भेटेल ते बघायला. आई बस नंबर 2 पकडली आहे. फुल बाउन्सी असा इथे बस आमची. हे येडे लोक यांचं गाव आणि आम्हाला इथे सोडलंय. बघू 3-4 वाजतील आम्हाला सगळं फ्रेश होईपर्यंत. आता बरोबर पोचलो तर
कंदार काय बोलतो? आणि सेकंड चेंज केली आता तिकीटचे पैसे तिकीट वाढवले. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आमच्या इथे मसाज चालू आहे सध्या. मसाज गेम मध्ये बसला आम्ही. 3D वाला गेम असतो. कसं वाटतंय कंदार मसाज चालू आहे? 3D वाला गेम मध्ये बसल्यासारखं वाटतं. स्वतः का मसाज काय समजतच नाही. दोन एसटी मध्ये आमचे 330 रुपये गेले दोन्ही तिकीट. कंटेंट आहे बॉस, कंटेंट. गाडी ड्रायव्हर काकांना माहितीच नाही रस्ता वाटतं त्यांनी कुठेतरी आम्ही आता रिव्हर्स घेतात. काय बोलशील गंधार यार? काय बोलू, पहिल्या दिवसाचाच एक्सपिरियन्स आमचा एवढा ऍडव्हेंचरस होता. आम्ही फिरतोय, फक्त फिरतोय. पण आता वैतागून सरळ एन्जॉय करतोय. वैतागून होता पण एन्जॉय करतोय. एन्जॉयमेंट नाही रुकनी चाहिए भाई. बघा व्ह्यू वैताग आलाय खूप, बट एन्जॉय करतोय यार. खरंच छान वाटतंय. वाईफ ड्रायव्हर काका पण आपले फुल कूल आहेत, चिल आहेत. मस्ती बंकस करत गाडी चालवतात. खूप जमलोय पण वाटतंय लवकर पहिला फ्रेश वाटत. आम्हाला अजून शॉपिंग म्हणजे खरेदी पण करायची आहे, कारण आम्हाला स्वतः जेवण बनवायचं. त्यावर 3 महिन्यासाठी आला आणि 3 वर्ष ह्याच राहिलो. पूर्ण फिरला. फायनली पोहोचलोय भाई, एवढं स्ट्रगल नंतर. दुकान आहे, रावेने आम्हाला मदत केली. शुभम एक नंबरचा याडा पोरगा आहे. तुमच्या गावी आलो याने आम्हाला एकटाच सोडलं इथे. आता आम्ही थांबलोय, त्याची वाट बघतो. एवढा फिरून आलो. बस ड्रायव्हर पण चांगला होता, म्हणलं मस्त कन्व्हर्सेशन झालं त्यासोबत. आता मस्त फ्रेश हो, बघू नंतर. पृथ्वी बागा तुझी. राहू दे तसंच. हा बघा गाईस, हा जो तो चुती हा पोरगा ह्याच्या गावी आलो आणि आम्हाला फिरवतोय. भावा तो बसवाला चांगला होता ना, त्यांची हेड भगलेली आमच्या सगळ्यांची. नाव सोडतात आता. स्कूटला आम्ही लाईट बिल गेली मंडे. हा बघा भाई शेलाला पहिल्यांदा आला आणि असं वागतोय असं ह्याचा पप्पाचं गाव आहे. ग्लास अजून एकदा मार. अरे ग्लास आण ना बागा. कुठे ग्लास? रावस तू हॉटेल मध्ये आलाय का रे? कुठे ना? अरे गोड आहे. शुभ संध्याकाळ, आंघोळ झाली, आम्ही सगळे फ्रेश झालोय. कॅरमचा डाव लागलाय. चला पहिल्याच दिवशी पहिलं काहीतरी डेंजर खतरनाक. भावा मीना पाडला. कुठे आहे रे? सापानी चटीचे भोग पाडलेले आहेत. त्याच्यात आम्हाला साप दिसलाय. कुठे? शुभमच्या इकडे आल्याच भाई डेंजर सीन. स्वराजच्या आता हातात फाटून आली आहे. पहिल्या दिवशी आमचा खूप डेंजर सीन झालाय. पहिल्याच दिवशी भाई लोकांना साप दिसला. आम्ही त्याला शोधत होतो पण तो आम्हाला दिसला तर नाही, तरी लपला तो. बघू. ऍक्च्युली इकडे जंगल खूप आहे म्हणजे खूप हात आहे, म्हणून इथे अशा गोष्टी असू शकतात. स्वराज शेलार कसं वाटलं बाई पहिल्याच दिवशी? मज्जा समजेल हळूहळू. गुड इव्हनिंग गाईस, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा. वायफाय भेटलाय पोरांना. वायफाय भेटल्यावर बघितलं ना हे परिणाम आहे. हा बघा वायफाय यांनी दिलाय आणि ह्याला पण बघा.
हे बघा वायफाय दिल्यावर थोडा वेळ आधी तर ह्यांनी सर्वांसाठी मॅगी बनवलेली. आता तर ह्याला पडलीच नाही काय. तेवढा आता आम्ही बाहेर जाणार एका माणसाने बोलवलंय. आजचं जेवण कोण देणार आहे भाई? आजच्या जेवणाचा काका देणार आहे. बघा यांची भांडण चालू आहे यांची. भाई हे भांडतायत एकमेकाशी. स्वराज त्याला माचिसचे चटके देतोय. जेवण आलंय आमचं. शुभमच्या दादाने जेवण दिलं आम्हाला. 2 आंबे चपाती आणि बटाट्याची भाजी आहे. आणि भात पण आहे, डाळ पण आहे. आता आम्ही विचार करतोय कुरकुरे बिरकुरे काय आणायचं काय. आणि स्वराज टीव्हीवर काय काय लावतोय. आणि आजचं जेवण आहे जेवतो. आम्ही टीव्ही काय चालत नाही. आजच्या दिवसाचा ब्लॉगचा एंड इकडेच आहे. हा बघा स्वराज शेलार. आमचा नेटवर्क जरा स्लो आहे, समजून घ्या. एन्जॉय करतो आम्ही. झोपून परत उद्या उठायचं. उद्यापासून तर खरी ट्रिप चालू होणार. तुम सा जहां में कोई नहीं है, मारे हो बेटे कैसे